सांगितलं ना मेसेजमध्ये 27-28 जूनला पाऊस येणार आहे म्हणून. हो झाला ना साहेब, तुम्ही सांगितल्याप्रमाणे. आणि तरी शेतकऱ्याला सांगा आता ना, म्हणजे आज तसं तर मध्यरात्रीत बऱ्याच ठिकाणी पाऊस सुरू होईल आज आज का? विदर्भात. हो विदर्भात. हो. आणि आपल्या इकडे मग उद्या त्याला सुरुवात होईल. इकडे जालना हो जालना मग सगळीकडे. हो का? नाही नाही तुम्ही ज्या सांगितलं ना मग 26-27 थोडा जोर झाला आणि त्या काळात पाऊस झाला साहेब, परंतु जे भाग सोडले त्या भागात पाऊसच नाही पडला. ते आता 27-28, 29 ला पडणार आहे. 28-29 चांगलं आहे का? हो सगळीकडे चांगला होणार आहे. आजच बघा ना, रात्री तर बऱ्याच ठिकाणी पाऊस सुरू होईल. हो का? साहेब एकंदरीत थोडक्यात आढावा सांगा ना, म्हणजे काय होईल वर्ष. एकंदरीत आज ना समजा आज 26 जून. हो. आज मध्यरात्रीच विदर्भात पावसाला सुरुवात आहे. मग 27 ला मग पुन्हा आणखी पुढे येईल ते पाऊस. 28 ला पुन्हा आपला मराठवाड्याकडे, 29, 30 मग सगळीकडे व्यापून टाकेल. पण ह्या ना 3 दिवसात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडणार. हो. नाही शेतकऱ्यांना कसं वाटू लागलं साहेब, बऱ्याचशा शेतकऱ्यांना म्हणजे असं टेन्शन वाटायला लागलं की आता चिंता म्हणजे काळजी वाटायला लागली की गेल्या वर्षी सारखं नाही झालं पाहिजे, की गेल्या वर्षी. नाही तसं होणार नाही. हो का? आणि त्याच्यानंतर हे आता 30 तारखेपर्यंत जोरात पाऊस पडणार आहे. त्याच्यानंतर 6 जुलै नंतर पुन्हा आणखी मोठा पाऊस येणार आहे. हो. नाही म्हणजे पाऊस एकदम बंद होणारच नाही, चालूच राहणार. हो. इकडे सोयाबीन वगैरे जे शेतकऱ्यांचे सोयाबीन मका असते ना, त्यांना बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या सोयाबीनच्या मकाच्या माना टाकलेल्या आहे पावसापासून, कारण की एकदा पडला आणि परत पाऊसच नाही झाला तिथे. हा. तर म्हणजे इकडे आता येणार आहे, उद्यापासून येणार आहे. हो का?